मध्ये लक्ष द्यायचं. दुसरी सेल्फी काढायला अरे तुझ्या त्याचं महत्व जाण्याचं या ठिकाणी काय झालेलं आहे महत्व तुम्ही जाणार तरुण पिढीने, तर तुमची पिढी पुढे जाणार आहे. आपले सर्व लेण्या स्तूप ब्राह्मण लोकांनी काय केलं गेल्या. आता गिऱ्या हा कसा काढायचा, आपल्या ताकद कुठे आहे बाहेर काढायला, कोणता प्रयत्न करायचा, कोणती वापरायची. आज किती भिक्षू उत्तर दिले आहेत समाजामध्ये महाविद्यालयाच्या आठवड्यामध्ये. ठीक आहे, तुम्हाला नागपूरसाठी लोक, मराठवाड्यातील लोक लाखो दान देतात त्या ठिकाणी. 50,000, 1,00,000, 10,000, 20,000 कशासाठी. तुम्ही लढा, त्यासाठी आपण लढा दिला पाहिजे. आपण एक आनंदाने सांगितलं पाहिजे हे झालं ते झालं, अरे कामासाठी तुम्ही असं करू नका. एक गोष्ट राजापूरचा एक मुठाड गाव आहे, मुठाड गाव. त्या मुठाड गावामध्ये एक जाधव नावाचा माणूस, त्या जाधव आदर्श होता. त्या गावामध्ये विहार नवीन मोठं बनवलं होतं. त्या विहाराचं उद्घाटन आणि स्वतःनंद जाणार होतो. पण त्या आदल्या दिवशी त्याचा भाऊ आला, आदल्या दिवशी, आणि दुसऱ्या दिवशी त्याची जायच्या दिवशी त्याची आई वारली. आम्ही जाऊन बिंकरकडे बसलो वरलीला रमाबाई नगरमध्ये, आणि जायचं कधी जायचं समजलं की त्यांची आई पण आज वारलेली आणि त्यांनी गाड्या केली. खूप काश्मीरचे आणि काश्मीरमध्ये भारताची आणि पाकिस्तानची का बांगलादेशची लढाई चालली होती, जोरात लढाई चालली होती. माझा स्वतःचा भाऊ त्या लढाईमध्ये होता. काय होता, स्वतःचा भाऊ त्या लढाईमध्ये होता. आणि आपली फॅमिली त्यांनी कुठे ठेवली असेल. आणि त्या 71 मध्ये आमच्या भावाची शेवटची मुलगी होती 3 नंबरची, त्यांनी खड्डा उकरून आपली फॅमिली खड्ड्यामध्ये ठेवली होती, खड्ड्यामध्ये. आणि भाऊ माझा लढत होता 1971च्या लढाईमध्ये. अरे धम्मासाठी ना देशासाठी जर जगायचं नसेल आपण, तर काय जीवन हे फायद्याचं आपल्याला. कोणती संपत्ती आपली आहे, तर पुण्यकर्माची संपत्ती आपण सोबत घेऊन जाणार आहोत. हे सगळं घेऊन जाणार नाही आहोत. मुलं वगैरे तिथपर्यंत आपल्याला सोडतील, रडतील, लोक म्हणतील आता जेव्हा ना, आता गेली ना ती, आता काय परत येणार आहेत का. बस एवढंच आहे. एक दिवस रडणार, दुसऱ्या दिवशी काहीच नाही. बाई सुद्धा नवरा मरतो, काहीच नाही. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बांगड्या बिंगड्या सर्व काय करते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या तिथल्या तिथंच राहतात. परंतु पुण्यकर्म आणि धम्म हा आपण आपल्या आत्मसात घेतला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण जगलं पाहिजे. सांगा, आमच्या किती पिढ्या गेल्या असतील मिलिटरीमध्ये, पण कोणालाही धक्का लागलेला नाही. त्याच्यामध्ये लढाई करून आल्या. त्याच्यातली मी आज त्याग करून आहे. एवढा मोठा त्याग असत, विचार करा केवढा त्याग असत. तुम काही लोक म्हणत असतील माताजी असं आहे, माताजी तसं, माताजी तसं, अनेक लोक बोलत असतील. मी म्हणते ही लोक बोलतात, मला काय मारत नाही ना. मी फक्त बोलतच आहे, पण मला तर मारत नाही ना. आणि मी काय करतच नाही. आणि मी काय करत असेल तर त्यांनी मला येऊन सांगावं की हे करत आहेत तुम्ही, ते बदला म्हणून. अनेक लोक सांगतात, काही लोक बाजूला होतात, काही लोक लोकांना इकडं न येण्यासाठी सांगतात. केवढं मोठं पुण्य करतात की तिथे जाऊ नका प्रवचन ऐकायला. मग हा त्याग केवढा असेल सांगा. आज त्याग असेल केवढा. बिहारसारख्या ठिकाणी राहणं खाणं नाही आहे. बिहारसारख्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम करणं सोपं नाही आहे. विचारा त्या आमच्या सुमनताई थोरातला. परंतु कुणी त्याच्यामध्ये असं नाही की त्यांच्या कार्यक्रमाला जाऊ नको म्हणून. लोक रुसतात, आम्हाला नाही नेली, आम्हाला नाही नेली म्हणून. अरे पण गाडीमध्ये तेवढाच होता ना जागा. मी तुम्हाला इथंच संगदान करते. या महाप्रजापतीचा जो कार्यक्रम झाला, महाप्रजापतीने भाद्रपद पौर्णिमेला काय केले होते, चिवर अंगावर घेतलं होतं. चिवर भगवान बुद्धाने
भाद्रपद पौर्णिमेला महाप्रजापतीला दीक्षा दिली होती आणि त्याच भाद्रपद पौर्णिमेला माझी स्वतःची दीक्षा झालेली आहे। कारण माझा मी पेपर असा माझ्याकडे कागद होता पिवळा, म्हणली ही तर भाद्रपद पौर्णिमा ह्याच्यावर लिहिलेली आहे, मग मी जे करते ते हे सुद्धा योग्यच आहे। मग तो पेपर सुद्धा मी लोकांना दाखवला आणि हे माझ्या मनात आले की महाप्रजापतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी 2005 मध्ये सुद्धा आम्ही एक सुनीती नावाची एक सांगेली होती, तिने आणि मी ह्या ठिकाणी आम्ही 2005 मध्ये केलेला होता आणि तेव्हापासून याची काय माहिती नव्हती, पण आता आम्हाला माहिती भेटली आणि गेल्या वर्षी वैशाली सारख्या ठिकाणी कार्यक्रम करणं आणि आता ही जी लढाई चाललेली आहे महाबोधी महाविहाराची त्या कमिटी जवळ, मग त्या कमिटीच्या लोकांनी सुद्धा मला मदत केलेली आहे चिवर पासून। हे पाहिजे ते पाहिजे, सतरंजी पाहिजे, आमकं पाहिजे, स्पीकर पाहिजे, ते पाहिजे, सगळ्या तयारी। मी म्हणली ह्याच्यात कोणतं माझं आहे तर महाराष्ट्र का एक नाला सपारावाली माता जी आहे ना उसका वो आहे, हा म्हणली हे आमचंच आहे म्हणली। सगळ्या त्या ठिकाणी बसल्या लोकांनी आम्ही कार्यक्रम केला, भिक्षू संघ असा बसलेला आहे आणि काही महिलांनी त्या ठिकाणी मुंडन करून बसल्या होत्या की जशी महाप्रजापती आपल्या कपिलवस्तूतून चालत आली तशीच आम्ही बुद्धगयेतून वैशालीला जाऊ आणि वैशालीला जाऊन त्या ठिकाणी काही महिलांनी अंगावर चिवर घातलं, लाभांकित झाल्या त्या। श्रीलंकेच्या बंतेजींनी आम्हाला पूर्ण बिहारच त्याने दिला मोकळं करून, पण आम्ही सुद्धा त्यांना दान पारमिता केल्याशिवाय तिथून सुटलो नाही। कुणी भोजन दिलं, गाडी केली, बस केली आणि काही आम्ही दोघं तिघं राहिलो तर म्हणजे आपण स्पेशल गाडी करून आपण जाऊया आणि त्या ठिकाणी आयोजन केलं। पहिलं जाऊन त्या ठिकाणी बघितलं, तसं येणाऱ्या ह्या 2025 मध्ये सप्टेंबर मध्ये कपिलवस्तू माहिती, कपिलवस्तू सम्राट सिद्धार्थ गौतमाचं गाव, सिद्धार्थ गौतम त्या ठिकाणी खेळला असेल, शिकला असेल, मोठा झाला असेल, त्या कपिलवस्तूमध्ये लग्न झालं असेल, यशोधरा त्या ठिकाणी सून म्हणून आली, महाप्रजापती महामाया त्या ठिकाणी 7 दिवसात आपलं ती सिद्धार्थ गौतमाला सोडून गेली। सिद्धार्थ गौतमासाठी 3 महाल बनवलं सुधोधनाने। मग अशा ठिकाणी जाण्यासाठी त्या कपिलवस्तूमध्ये तयार व्हाना आम्ही तो प्रयत्न करत आहोत की ह्या वर्षी फक्त तिथे बोलवायची नाही, त्यांना आपण सर्व दाखवत आपण त्या ठिकाणी जाऊन 2 दिवस कपिलवस्तूमध्ये राहायचं, 2 दिवस आपण कपिलवस्तूमध्ये मिरवणूक काढायची आणि तिथल्याही महिलांना आपण सांगायचं खीरदान करायची, भोजनदान करायचं। अरे आपण हे शब्द आपण जेव्हा ब्रह्मांडामध्ये सोडतो ना चांगले शब्द, त्याला मात्र देवता मात्र आपल्याला साथ दिल्याशिवाय राहत नाही। चांगले शब्द आपण ह्या ब्रह्मांडामध्ये आपण सोडलं पाहिजे की हे मला करायचंय, म्हणजे ते होतच पूर्ण। आता ते करण्यासाठी आमची तयारी चाललेली आहे आणि लोकांना यायचं असं त्यांनी येऊ शकता। बुद्धगया सारख्या ठिकाणी जून मध्ये आम्ही तिकीट काढणार तर आम्हाला ऑगस्ट मध्ये भेटणार आणि ऑगस्ट मध्ये निघणार आम्ही तर सप्टेंबरच्या 10 तारखेला त्या ठिकाणी पौर्णिमा साजरी करता येईल। तर चला निघा, इथंच बसायचं नाही, इथंच बोलायचं नाही, इथंच भाषण करायची, परंतु त्या ठिकाणी असलेला जो 3 महाल जे स्तूप आहेत कपिलवस्तूचं, त्या ठिकाणी सुद्धा अस्थि धातू आहेत कपिलवस्तूमध्ये। चला त्या ठिकाणी निघा, त्या ठिकाणी पाय दुखतात, हात दुखतात असं नाही, खुर्च्या घेऊन गेल्या त्या महिला, खुर्च्या जी लोक गेले असतील त्यांनी गुरफा पाहिली असेल, महाकाश्यप आणि भगवान बुद्धांची जिथे भेट झाली होती अशी गुरफा, त्याला किती पायऱ्या असतील आणि अशा गुरफावर जेव्हा महाकाश्यप मैत्रेय बुद्ध जेव्हा येणार तेव्हा त्यांच्या सदली बदली झालेल्या चिवरचा एक सदली बदली होऊ शकतो आणि मग महाकाश्यप महापरिनिर्वाणात जातील अशी आपल्या जीवदानीपेक्षा तो डबल असा ते गुरफा आहे। अशा ठिकाणी त्या गुरफामध्ये ज्यांना चालता येत नव्हतं, ज्या खालीच बसत नव्हत्या, त्या वरती चढल्या, लावली ना कसोटी तरी वरती चढायची एक ठिकाण। म्हणून अनेक लोक भूटानचे, तिबेटचे लोक, महाराष्ट्रातले लोक, चंद्रपूरचे लोक आणि आपले ज्ञानज्योती त्या ठिकाणी त्यांचा परित्राण असतो। वरती पाण्याचा पत्ता नाही, टॉयलेट बाथरूम नाही, वरती बघून खाली जर माणूस गेला तर त्याला कोण काढणार पण नाही खाली जर गेला तर। एवढ्या मोठ्या पहाडीवर जाण्यासाठी, कारण बुद्धगयाला टूर जाते, बुद्धगया बघा
सुजेतान खीर दिली ते बघा, उचलेन तलाव बघा आणि चला. परंतु त्याच्यामध्ये अजून काय आहे ते आपण बघितलं पाहिजे. जेव्हा कुठे गेलो तर आपण ब्रह्मयोनी, ज्याला ब्रह्मयोनी म्हणतात, त्या ब्रह्मयोनीमध्ये असं पण म्हटलं जातं की देवदत्तांनी भगवान बुद्धांचं शिष्य त्यांनी तिकडून घेऊन आले. त्याला महाकाश्यप टेकडी पण म्हणतात. तर त्या ठिकाणी घेऊन आल्याच्या नंतर म्हणजे फूट पाडली ना, जशी समजा आता हा कार्यक्रम चाललेला आहे, काय ह्याच्यामध्ये मार लोक असतील तर ते फूट पाडू शकतात. कशाला तिथे, चला इकडे या, आपण चांगला करू, ह्याच्यापेक्षा मंडप टाकू आणि ह्याच्यापेक्षा तुमचं बड्डे बिड्डे आम्ही साजरं करतो, या इकडे, आहे का ना. तर बड्डे बिड्डे आम्ही साजरं करतो, इकडे जा. मग माणूस धर्मापासून तिकडे जातं. तसं ह्या बुद्धापासून फूट पाडली आणि देवदत्ताने 1000 लोकांना घेऊन आले, 2-3 लोकांना. आता भगवान बुद्धांनी सारीपुत्त मोगलायांना सांगितलं की असं असं झालेलं. मग सारीपुत्त मोगलायन ते परत इकडे आले आणि त्या ठिकाणी त्या 1000 भिक्षूंना काय केलं, त्याने प्रवचन सुरू केलं. प्रवचन सुरू करताना देवदत्त प्रवचन संपल्याच्या नंतर सारीपुत्त मोगलायन निघाले. त्यांच्या पाठोपाठ 1000 भिक्षू निघाले. देवदत्ताची झोप गेल्याच्या नंतर बघतो भिक्षू कुठे आहेत, तर भिक्षू सारीपुत्त मोगलांच्या पाठीमागून गेले. पूर्वी पण तसंच होतं, आता पण तसंच आहे. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं का, संघटित व्हा आणि मग संघर्ष करा. म्हणून संघटना फोडण्याचं काम जेव्हा आपण करतो ना, तेव्हा दूषित काम करतो, आपण दूषित काम करतो. ते कधीही फोडायचं, कितीही मोठं संकट येऊ द्या, किती एखाद्या त्या संघटनेमध्ये लोक आपल्याला बोलू द्या, त्या संघटनेमध्ये मी जुळलेला आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणत होते अजातशत्रूला की जे भी लोक वैशाली जे एकजूट आहेत, एक विचाराने, ते कधी त्यांच्यावर कोणी काय केलं तरी काहीच होऊ शकत नाही. कितीही कोणी त्याच्यावर आक्रमण करू द्या तरी काहीच होऊ शकत नाही. कारण हे जे लोक एक संघटित होते आणि हाच मंत्र बाबासाहेबांनी घेतला होता. म्हणून सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तुम्ही संघटित नाही तोपर्यंत संघर्ष काय करणार. ह्या ठिकाणी आंदोलन केलं, ह्या तालुक्यातली लोक जर संघटित नसतील, आंदोलन असफल होणार ना. सफल होणार का नाही. ते म्हणते जाऊ दे, त्यांना काय करायचं करते, आम्हाला कुठं वेळ आहे. ते म्हणतील आमचं ते आमच्या संस्थेचं नाही, ते म्हणतील आमचं ते काही शाखेचं नाही. असं करून ते आंदोलन काय करतील, फूट पाडतील. म्हणून बाबासाहेबांनी त्याच्यासाठी संघटित होण्यासाठी सांगितलेलं आहे, तेव्हा आपली ताकद होऊ शकते. समजा आता इथं भिक्षू आहेत, आता इथं मी एकटे भंतेजी आहेत, तरुण बांधून इकडून तिकडून मी भंतेजी ना आणते, या ना आमच्याकडं भंतेजी, या ना आमच्याकडं भंतेजी. आता आज बुद्ध पौर्णिमेला तरी आमचे भंतेजी मोदी दादा आलेले आहेत, डॉक्टर आहेत, ते भंतेजी डॉक्टर आहेत आणि आलेत. ते रात्रीचे येणार होते पण तब्येत खराब होती ना, आता आले. आता बाकीचे भंतेजी ना सुट्टीच नाही समाज देत. ते म्हणतात तुमची विहार सोडा आणि आमच्या इकडे या. लोक म्हणतात तुमची विहार राहू दे, टाळं मारा आणि तुम्ही आमच्याकडे या. लोकांनी समजलं पाहिजे, भिक्षूच्या विहारामध्ये भिक्षू चालला पाहिजे, तिथं आम्ही गेलं पाहिजे. मग हे कोण दूषित कोण करतोय भिक्षूला, समाजच करतोय ना. भंतेजी आज नाही नंतर उद्या आम्ही कार्यक्रम करू असं म्हणतात का. आमच्या कार्यक्रमाला या, तो सोडा तुम्ही इथला, आमच्या कार्यक्रमाला या. म्हणून संघटित राहिल्याशिवाय आपण काहीच कुठल्या गोष्टी करू शकत नाही. आता बघा, मी प्रवचन देते, कोण जेवण द्यायला येते, कोण फळं द्यायला येते, कोण काहीच करायला येते. आपण शिकलं पाहिजे की जेवण आपण जेवत असताना तिथे काही डिस्टर्ब करायचं नाही. प्रवचन असताना आपण काहीच ऐकायचं नाही, पुढे डिस्टर्ब करायचं नाही. जे आपल्याला समजत नसेल तर आपण विचारलं पाहिजे, कळत नसेल तरी आपण त्यांना विचारलं पाहिजे, पण मध्ये डिस्टर्ब नाही करायचं त्या ठिकाणी. आता किती लोकांनी उपोषण केलेलं आहे, उपोषण. आता उपोषण म्हणजे काय आहे ते सांगा बघू दे. उपोषण म्हणजे काय, उपोषण काय आहे का, कुणी सांगितलं उपोषण करायला. पहिली तर लोक चांगली उपास करायची, देवा धर्माचं आपली संध्याकाळी जेवायची तर पाहिजे, सकाळची आपली काय खिचडी बिचडी काय खायची होती. मग हे उपोषण कुणी सांगितलं, मग उपोषण आपण का करायचं नाही. मग बुद्धाचं पण आपण ऐकत नाही. बाबासाहेब तर आपल्या नंतर झाले, त्यांनी आपला उद्धार केला, आपल्याला बुद्ध दाखवलं, परंतु बुद्धाचं पण आम्ही ऐकत नाही.
पण उपवासाचा किती फायदा आहे, कितीतरी फायदा आहे उपवासाचा. मग बुद्धाने सांगितलेलं उपवासात आपण जर त्याचं पालन केलं, उपवासात आपण पाळलं तर कितीतरी आपलं चांगलं होईल, कितीतरी आपलं भलं होईल. आणि आपल्या परंपरा आपल्या सुनांना लागतील, आपल्या मुलीला लागतील, आपल्या नातीला लागतील. ह्या असते परंपरा, ही असं आहे, तसं आहे, तसं आहे, असं आपण केलं पाहिजे. नाही तर नाव लक्ष्मीनं हाती कतळाचा वाळा, मनाला कधीही भटकायची नाही. एक चित्त एक मन ठेवायचं, आपल्या घरात सुखशी सुख होईल. पण मन भटकलं का ते मागच्या बाजून दुःख आतमध्ये घुसणार. मग त्याला पर्याय काय नाही, त्याला पर्याय काय नाही. मग किती बोलवा ना काही करा, त्याच्यासाठी आपल्याला उपवासाचं पालन करायला लागतं. 8 शिलं घ्यावी लागतात, 12च्या भोजन, नाच गाणं तमाशा नाही, उंच गादीवर नाही, चोरी नाही, खोटं नाही. ब्रह्मचार्याचं व्रत त्या दिवशी पती पत्नीने केलं पाहिजे तरच लाभ भेटल. पण तुम्ही जर 12च्या आता जेवायचं आहे, बस 12च्या आता जेवायचं आहे. आता नुसतं जेवायसाठीच तुम्ही करता का, आहे का नाही? नुसतं जेवायसाठीच भगवंताने सांगितलं नाही. चित्त एकाग्र करणं, चित्तामध्ये निर्माण झालं दुसऱ्या बाईविषयी, दुसऱ्या माणसाविषयी, दुसऱ्या संघटनेच्या विषयी. त्या चित्ताला सांगायचं आज मी काय आहे तुला माहिती आहे ना, माझं उपवास आहे, तू आता भटकू नको, माझ्या पुढे येऊच नको. ते काही असो मी उद्या बघत, हे काही असेल मी उद्या बघत. आणि उपवासाच्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टीचं पालन केलं, प्राणी हिंसा करणारच नाही, कोणाला सांगणारच नाही, मनात सुद्धा उद्भवणार नाही मी ही प्राणी हिंसा करणार म्हणून. विपश्यनेला किती लोक गेलेले आहेत विपश्यना, बाकीच्यांना टाइमच नाही. मग आता कधी टाइम भेटणार आपल्याला? जोपर्यंत विपश्यनेला जात नाही तोपर्यंत तुम्हाला काही मार्ग समजत नाही. आचारसंहिता, कधी उठायचं, कधी आंघोळ करायची, किती वाजता ध्यान करायचं, किती वाजता नाश्ता, किती वाजता भोजन, किती वाजता झोपायचं, ध्यान कसं करायचं. आणि ध्यान करत असताना आपल्याला 1 शिबिर झालं, 2 शिबिर झालं, 3 शिबिर झालं, सतीपठण भेटतं. सतीपठण करता करता तुम्हाला 20 दिवसाचं भेटतं. 20 दिवसाचं करता करता 30 दिवसाचं, 40 दिवसापर्यंत तुम्ही स्टेपला जाता. गंभीरतापूर्वक केलं पाहिजे. आणि जेव्हा विपश्यना करत असताना जर तुमच्या मनात राग उत्पन्न आला तर त्याला, त्या चित्ताला तुम्ही जागृत करायचे. अरे मी विपश्यना करतो आणि माझ्या मनामध्ये राग आहे, द्वेष आहे, मी का इकडचं तिकडचं करतो, मी विपश्यना साधक आहे ना. आपल्या आपणच दोषी ठरवायचं आणि त्या मनातून, त्या चित्तातून या वाईट गोष्टी सर्व काढायच्या आणि चांगल्या मार्गाला लागायच्या. तर विपश्यनेसाठी केंद्र जागोजाग झालेले आहेत, जागोजाग झालेले आहेत. गुजराती, मारवाडी, हिंदू, गुजराती लोक सुद्धा, ब्राह्मण लोक सुद्धा, आणि आपले नवबौद्ध ना, आपण बाबासाहेबांच्या ह्याच्यात नवबौद्ध, आम्ही म्हणतो टाइमच नाही. लग्न होतं ना, गावाला जायचं होतं ना, मग त्या मुठाटच्या जाधवचा आपण आदर्श घेतला पाहिजे की त्याने आपली आई आणि भाऊ वारलेला असताना 2 गाड्या काढल्या आणि मुठाटला घेऊन गेला. त्याला म्हणतात सच्चा कार्यकर्ता म्हणून, सच्च कार्यकर्ता म्हणून म्हणतात. तर अशा कोणत्याही कामामध्ये व्यत्यय येतात तेव्हा ती बाजूला करायची असतात आणि त्या कामाला आपण सुरुवात करायची असते. उपवासाचं पालन फार महत्वाचं आहे. अमावस्या, पौर्णिमा, एकच पौर्णिमा करता करता तुम्ही अमावस्या पण कराल, अमावस्या करता करता अष्टमी पण कराल. आणि मग करता करता तुम्हाला हे सगळे साधना लागत असते. आणि साधना लागून मग तुम्हाला धम्म कळत असतो. आणि धम्म कळत असताना तुमची दान पारमी पाती होत असते. तर दान पारमी त्याला फार मोठं महत्व दिलेलं आहे. आणि ह्या दान पारमितीतून आपण निभ्यानाच्या मार्गाला लागू शकतो. आपण आई वडील सुख आणि बळ ह्याचा सुद्धा आपल्याला लाभ होत असतो. बघा, बुद्धविहारात जेव्हा बुद्धविहारात आल्याच्या नंतर चप्पल बुद्धविहारात कधी घेऊन जायचं नाही. आपला नेताही घेऊन जातो. चप्पल बाजूला, चप्पल बाजूला ठेवायची असते. विहारात गेल्याच्या नंतर आसन असेल तर आसन लावायचं असतं, त्या ठिकाणी बसायचं असतं. भगवंताला पहिला नमस्कार करायचा असतो, पहिला भिक्षूला नाही करायचं. नंतर भिक्षू असेल भिक्षूना करायचं आणि मग भिक्षूंजवळ याचना करून त्रिशरण पंचशील घ्यायची. आणि नंतर आपलं उठताना आपलं आसन घडी करून बाजूला ठेवायचं असतं.
हे सगळे नियम पाळल्याच्या नंतर सर्वच होतं ना. आणि हे नियम आपण भिक्षुकडे नाही गेल्याच्या नंतर आपल्याला कसं मिळणार? तर हे नियम शिकण्यासाठी विहारात गेलं पाहिजे. विहार त्याच्यासाठीच असतात. आता विहार झालेत फक्त आम्हाला राहण्यासाठी, झालेत आम्हाला राहण्यासाठी. तर भिक्षूकडं उपासक आल्याच्या नंतर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी नियमामध्ये त्यांचं नियमाचं पालन करत करत तो पुढे जात असतो. पण थोडंसं ऐकून जिकडे तिकडे गेल्याच्या नंतर कसं होणार? नाहीच होऊ शकत. तर आजच्या ह्या पौर्णिमेच्या निमित्तानं तुम्ही या ठिकाणी आलात, खूप लाभान्वित झालात. येणाऱ्याचा विश्वासच असतो. माझा समाज तालुक्यातला येणारच ह्या ठिकाणी, त्या ठिकाणी पाया पडून जाणारच हा विश्वास असतो की तालुक्यामधली लोक जरी संघटित नसतील एकमेकाच्या, तरी पण ह्या बुद्ध स्तूपावर नमस्कार केल्याशिवाय जाऊ शकत नाही, बुद्ध स्तूपाला भेट दिल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून सकाळ कालपासून लोक या ठिकाणी येत आहेत. आपल्याला वाटतं एकदम ग्रुपनी सर्व लोक आपल्याला दिसत नाही, परंतु लोक ग्रुपनी येतात जातात आणि या ठिकाणी त्यांना प्रवचनही ऐकायला मिळतं, भोजनही मिळतं. तर या आज आल्याबद्दल तुम्हाला सर्वांना मंगलकामना, आशीर्वाद. परत एकदा तुम्हाला सर्वांना पंचशील दिल्या जाईल. अष्टशील आहे त्याने, अष्टशील आहे त्याने, पंचशील नाही. पंचशील घ्या सर्वांनी, पंचशीलची याचना करा तर तुम्हाला पंचशील दिला जाईल.